पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। बंगालच्या उपसागरात अचानक एक अतिशय कमी दाबाचं क्षेत्र आता निर्माण झाले, ज्यामुळे देशात असं इतिहासात कधीच घडलं नव्हतं अशा प्रकारचं मोठं वादळ आणि या ठिकाणी पाऊस आता पुढील 3 तासांच्या आतमध्ये मुंबईच्या दिशेकडून या 14 जिल्ह्यामध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे हवामान विभागाने एक अतिशय तातडीचा अर्जंट आदेश आता जारी केलाय, ज्यामुळे राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना मोठा धोका असल्याचं यामध्ये सांगितलंय। यातील 14 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांना अतिशय मोठा भयानक रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय, तर उर्वरित काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि संपूर्ण राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्याची सूचना प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आली आहेत। कारण की हा जो कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात तयार झालाय, तर तो खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जो महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवासाला त्याने वेगाने सुरुवात केली आहे, ज्यामुळे आता वाटेत येईल त्या ठिकाणी झाडे पडणार आहेत, त्या ठिकाणी लाईटीचे डाम कोसळतील, अशा प्रकारे त्या ठिकाणी वादळी वारं आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये पुढे सरकत आहे, ज्यामुळे प्रचंड वादळी वारे जवळपास 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे मोठे वारे सुद्धा वाहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। कारण शेतामधील जी पिके आहेत तर ती मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित आता कंस बाहेर टाकले आहेत, त्या ठिकाणी आता पिकं व्यवस्थित वाढलेली आहेत, पाऊस पण व्यवस्थित झालाय, परंतु यामध्ये मोठे वादळी वारे येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झाले। मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता हे वादळी वारे येते, त्यातल्या त्या 14 जिल्ह्यापैकी या 6 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा वादळी वाऱ्याचा धोका असल्याचं सांगितलंय। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार असल्याचं सांगितलंय। पुढील 3 तास अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलंय, ज्यामुळे या 6 जिल्ह्यामध्ये सावधगिरी बाळगण्याचं आणि प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। मग आता कोणते ते जिल्हे आहेत जिथे सर्वाधिक मुसळधार पाऊस पडणार आहे, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते? कोणते ते जिल्हे आहेत जिथे त्या ठिकाणी मुसळधार पावसासोबत त्या ठिकाणी वादळी वारे मोठ्या प्रमाणावर आहेत? बघा, 6 जिल्ह्यांची यादी आता हवामान खात्याकडून या ठिकाणी जारी करण्यात आली आहे। तुमचा जर या 6 जिल्ह्यामध्ये जिल्हा असेल तर भयंकर असा रेड अलर्ट आता या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलाय, त्यामुळे तुम्हाला सावध आत्ताच व्हायला लागेल। चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया की 6 जिल्हे कोणते आहेत जिथे भयंकर असा हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय, जिथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे मोठे वारे वाहणार असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। बघा, ढगफुटीसारखा मोठा पाऊस येत्या 3 तासांच्या आतमध्ये कोसळणार असल्याचा मोठा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। आता या ठिकाणी बघा, ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलंय, जिथे अत्यंत सावधगिरी बाळगायची आहे। मग त्या ठिकाणी आता घरातून तुम्हाला जर गरज नसेल तर बाहेर न पडण्याचं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलंय। कोणते ते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आता तुम्हाला बाहेर पडल्या त्या ठिकाणी सावधगिरी बाळगायची आहे? नेमकं जर तुम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये पिके व्यवस्थित पेरली असेल तर काय काळजी घ्यायची आहे, यासाठी हवामान खात्याकडून आता शेतकरी जर असाल तर पिके व्यवस्थित त्या ठिकाणी आली असेल आणि या वादळी वाऱ्यापासून वाचायचं असेल तर हवामान खात्याने व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी काही टिप्स सुद्धा दिलेले आहेत, ज्यामधून तुम्ही तुमच्या पिकांचं रक्षण करू शकता। त्यामुळे अगदी व्हिडिओ पुढील 2 मिनिटे त्या ठिकाणी ऐकत राहा। अचानक संकट आलेलं आहे, याची पार्श्वभूमी गेल्या 3 महिन्यापासून आता त्या ठिकाणी आधी तुम्हाला माहित असेल शक्ती नावाचं चक्रीवादळ 3 महिन्यांच्या पाठीमागे आलं होतं, ज्यामध्ये कोकण किनारपट्टीसह बहुतेक भागामध्ये प्रचंड असं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं। झाडे उन्मळून पडली होती, बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तर लाईटीचे खांब पडले होते, 3 ते 4 दिवस झालं त्या ठिकाणी लाईट सुद्धा नव्हती। अशा प्रकारची परिस्थिती आता या 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आता येत्या 24 तासांच्या आतमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडेल, त्या ठिकाणी आता सर्व अंदाज वर्तवण्यात आला आहे। काय झालं बघा, तापमान अनेक ठिकाणी विक्रमी पातळीवर गेलं होतं, जमीन इतकी तापली होती
की समुद्राच्या पृष्ठभागावरचं तापमानही सरासरीपेक्षा जास्त वाढलं आणि त्यामुळेच बंगालच्या उपसागरात समुद्राचे पाणी अक्षरशः उकळत होतं। हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्राच्या पृष्ठभागावरचे वाढलेले तापमान हेच त्या ठिकाणी आता वादळी वारं त्या ठिकाणी मोठं निर्माण करत असतं आणि हेच त्या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्रासाठी लागणारे इंधन त्या ठिकाणी तयार करत असतं आणि त्यामुळेच हे चक्रीवादळ जे आहे ते वादळी वारं जे आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अचानक निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनानं तयार राहावं अशा सुद्धा सूचना आता आल्या आहेत। मग कोणते ते 6 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी भयंकर असा रेड अलर्ट दिलाय, जिथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहे, ढगफुटी सारखा पाऊस कोसळणार आहे। मग कोणते ते जिल्हे आहेत ज्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे? तुमचा जिल्हा कशामध्ये आहे या ठिकाणी सर्व आता सांगण्यात आलंय। बघा, मे महिन्यातील आता उष्णता होती, त्या उष्णतेमध्ये आता तुम्हाला माहित असेल मे जूनच्या दरम्यान एक वादळ त्या ठिकाणी शक्ती नावाचं तयार झालं होतं, तर त्या ठिकाणी ते मान्सून पाऊस लवकर न आल्याने परत गेलं। परंतु आता या ठिकाणी मोठ्या वादळी वाऱ्याचा धोका असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। म्हणजे आता नेमकं काय होणार तुम्हाला माहितीच असेल। जुलै महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात त्याच ऊर्जेने एक महाभयंकर रूप धारण केलं होतं आणि त्याचंच रूपांतर आता एक कमी दाबाच्या पट्ट्यात त्या ठिकाणी निर्माण झालंय आणि त्यामुळेच मोठ्या वादळी वाऱ्याचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याने या 6 जिल्ह्यांना भयंकर असा रेड अलर्ट देऊन टाकलाय, येथे 100 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार असल्याचं सांगितलंय आणि ढगफुटीसारखा पाऊस कोसळणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे आपण समजून घेऊया की हवामान विभागाने दिलेल्या इशाराचा नेमका अर्थ काय आहे। वेगाचं वारं जे आहे तर ते जास्त मोठं असल्यामुळे आता यामध्ये झाडं त्या ठिकाणी मुळासकट उन्मळून पडू शकतात, विजेचे खांब त्या ठिकाणी वाकले जाऊ शकतात, वीज पुरवठा पूर्णपणे खंडित होऊ शकतो, कच्च्या घरांची पत्र्याची जर तुमची घरे असतील तर त्या ठिकाणी मोठी हानी होऊ शकते, दळणवळण आणि संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमाडू शकते, त्याचबरोबर ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। म्हणजे काय, थोड्याच वेळात त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारचा ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी आता निर्माण होण्याची शक्यता आहे। काही मिनिटातच नद्यांना आणि नाल्यांना पूर येऊ शकतो। आता शहरामध्ये रस्त्यावरती गुडघाभर ते कमरभर पाणी साचू शकतं आणि सर्वात मोठा धोका जो आहे तो म्हणजे दरड कोसळण्याचा। विशेषतः घाट परिसर आणि डोंगराळ भागामध्ये दरड आता कोसळू शकते, अपघात मोठे होऊ शकतात। मग भयानक अशी परिस्थिती बघा, भयानक अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये उद्भवणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी धोक्याची सर्वोच्च पातळी गाठली जाऊ शकते असं सांगितलंय। मग नेमकं कोणत्या ठिकाणी भयंकर रेड अलर्ट त्या ठिकाणी देऊन टाकलाय त्या ठिकाणी बघा, तुम्हाला काळजी घ्यायला प्रशासनानं सांगितलंय। त्यासाठी तुम्हाला आता यासाठी काळजी अशी घ्यायला सांगितल्या, आता 2 आवश्यक वस्तू जवळ ठेवा, एक इमर्जन्सी किट तयार ठेवा, त्यात बॅटरीवर चालणारी एखादी टॉर्चची बॅटरी संपर्क ठेवा, तुम्ही सुके काही पदार्थ सोबत ठेवा, तुम्हाला मोबाईल चार्जर व्यवस्थित जवळ ठेवा, हवामान विभागाकडून येणाऱ्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवा, अफवावर विश्वास ठेवू नका, कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला आता वादळी वारा असल्याने तुम्हाला मोठी काळजी घ्यावी लागू शकते। जर तुमच्याकडे पाळीव प्राणी गुरे वगैरे म्हशी वगैरे असतील तर सुरक्षित ठिकाणी बांधा ही आता सूचना देण्यात आल्या। ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। विशेषतः त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये धोका आहे। तर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका आहे? 6 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलंय। मग ते 6 जिल्हे कोणते आहेत याची सुद्धा माहिती आपण लगेच पाहूया की जिथे भयंकर रेड अलर्ट दिलाय। कोणते ते जिल्हे आहेत जिथे पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे परंतु वादळी वारे मोठ्या प्रमाणात असणार आहे? असे कोणकोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूचना तुम्हाला सांगितल्या की एका पाण्यातून प्रवास करू नका, कारण त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून गाडी चालवणे तुम्हाला धोक्याचं असू शकतं। शक्यतो आता विजांचा कडकडाट त्या ठिकाणी आता पुढील काही तासांमध्ये होत असल्याने तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन केले, कारण पाण्यामध्ये त्या ठिकाणी आता महत्त्वाचे जे असतात झाडाखाली वगैरे तुम्ही आता थांबू नये, कारण विजेचा धोका मोठा असू शकतो असं सांगण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं लाईटीच्या खांबापासून लांब राहा, कारण या ठिकाणी आता लाईटीचा धोका देखील असू शकतो असं सांगितलंय। हाताने विजेच्या कोणत्याही उपकरणाला कधी स्पर्श करायचं नाही तुम्हाला सांगितले। पावसाळ्यामध्ये तुम्हाला सेल्फी व्हिडिओ काढण्याचा मोह असेल तर तो टाळावा,
कारण ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी होत असल्याने नदी किनारी त्या ठिकाणी मोठा तुम्हाला पूर येण्याचा धोका देखील उद्भवू शकतो। विशेषतः घाट माथ्याचा परिसर आहे तर त्या ठिकाणी मोठा धोका असल्याचे सांगितले। त्या ठिकाणी रस्त्यावरून किंवा समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावरून प्रवास करणं टाळा। त्या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्यायला सांगितले। आता आपण यादीकडे वळूया। ज्या ठिकाणी 6 जिल्हे त्या ठिकाणी सांगण्यात आलेत, ज्याला रेड अलर्ट देऊन टाकलाय बघा, त्या जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेत जिथे हवामान विभागाने एक मोठा रेड अलर्ट जारी केलाय। सर्वांनी लक्षपूर्वक आहे का, तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे बघा, तपासा। सर्वात आधी रेड अलर्ट जे दिले आहेत तर ते 6 जिल्हे आपण प्रशासनाने कोणते दिले आहेत ते पाहूया। ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आणि 100 ते 150 किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे। विशेषतः पुण्यामध्ये घाट परिसर, तिथे दरड कोसळण्याचा आणि अतिवृष्टी होण्याचा मोठा धोका या ठिकाणी आता वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर रायगड, अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा आणि समुद्राच्या उधाणाचा मोठा धोका या ठिकाणी सांगितलंय। त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची, त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीच्या भागाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवल्या। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आता आवाहन केलंय। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, विशेषतः घाट परिसर, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। पूर परिस्थितीचा धोका या ठिकाणी होऊ शकतो सांगितलंय। त्यानंतर सातारामध्ये विशेषतः घाट परिसर, कोयना आणि महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टीचा आणि दरडींचा त्या ठिकाणी कोसळण्याचा गंभीर धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। रेड अलर्टच्या 6 जिल्ह्यांची यादी तुम्ही लक्षात ठेवा। पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते। पण आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलाय त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण लगेच पाहूया। ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना आता ऑरेंज अलर्ट जारी केलाय। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे, आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे। बाहेर जाताना तुम्ही त्या ठिकाणी विचारपूर्वक जायचं आहे। जर तुम्हाला गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन केले। आता बघा, या ठिकाणी आता हा हवामान अभ्यास त्या ठिकाणी आता अंदाज देत असताना हा एक अंदाज असतो, हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला आता नवीन जो अंदाज आहे तर तो पंजाबराव डग ते त्या ठिकाणी आता जाहीर करतील। तुम्हाला जर शेतीविषयी किंवा मोठी कामे जर या अंदाजावर करणार असाल तर तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या आणि मगच कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारच्या हवामानाविषयक अभ्यास पाहण्यासाठी आणि माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।